ज्ञाना सोपाना काका काय झालं? काही वंगाळ सपन पडलं का? हा ज्ञाना कुठे? सोपाना काका दोघही अतिशय सुखरूप आहेत. ज्ञाना मगाशीच भिक्षा मागायला गेलाय आणि सोपाना तुम्ही उठण्यापूर्वीच पाणी आणायला गेला. काका हळू. सावकाश. माझी काळजी नका करू पोरांनो. दूरच्या प्रवासात अधून मधून पाय दुखतात. माझी नका काळजी करू. काका आमचंच चुकलं. आमच्यामुळेच तुम्हाला या रानात निष्कारण फिरावं लागतंय. हो काका, आमच्या सवयी येताना तुम्ही तुमच्या वयाचा विचार नाही केलात, पण आम्ही तरी तो करायला हवा होता ना. असं काय बोलता लेकरांनो? विठ्ठल पंतांना वचन दिलं होतं मी, कुणी जीव असतोवर माझी काळजी करू नकाच. मला काळजी आहे ज्ञानाची सोपानाची. अनोळखी ग्रामात एक एकटे गेलेत ते जीवाला घोर नाही का लागणार? ते वाटेवरच असतील. नाही येते बघून. हा मावशी थांब, मी येते बघून. हे पहा, तुम्ही उगाच काळजी करू नका. येतील ते दोघेही. गावात त्यांना दूरवर जावं लागलं असेल. तसा आपल्या मनीचा भाव तसेच आपले विचार. एवढं भय मनात ठेवून जर आपण जगत असू तर आपलं मनही तसाच विचार करणार ना. हा बर अरिष्ट आपली पाठच सोडत नसल तर भय वाटणारच ना बाळा. मग त्यासाठी त्या हरीवर विश्वास ठेवून आपण आपल्या मनावरचा संयम कायम ठेवायला हवा. जरा संयम नावाची गोष्ट आहे का तुझ्या जीवाला? अजून आपल्या माईचं 13वी बी झालं नाही, लगेच वाटणीच्या गोष्टी करायला लागला सोय. अरे येळेवर नाही ना केली जमिनीची वाटणी तर तिच्या मोठ्या भागावर हात मारशील ठाव आहे मला दादा. हात मारशील? मोठा भाव आहे मी तुझा. तेव्हा जमिनीचा मोठा तुकडा मलाच फेकला पाहिजे. या जमिनीचा छोटा तुकडा घे आणि तोंड कार कर. जीव गेला ना तरी जमिनीचा मोठा तुकडा मी देत नसतो तुला. अरे जीव तर तू घेतलास माझ्या मायचा. तुझ्यामुळे गेलाय जीव. अरे येळेवर औषध दिलं असतंस ना तर माझी माय वाचली असती. दादा तू खाल्लास आपल्या मायला. अरे तोड मला काय बोलतोय तू? आत्ता पावेतून लेकरं यायला पाहिजे होती. नाही तर काय, एक घटिका सरली तरी पोरं आली नाहीत. यापुढे ना काका म्याच जाणार आहे त्यांच्या संग. आज कळतंय मला, रुक्मिणी तुम्हाला लेकरांना का वरडायची ते. खेळायला गेलं की झालं, परत कधी येणार याचा काही नेमच नाही. लहानपणी बी तेच आणि आत्ता बी तेच. अहो आता कामाचा उरक हाय म्हणून यांचं कौतिक करायचं का काम झाल्यावर लवकर माघारी येत नाही म्हणून यांना वरडायचं हेच कळत नाही बघा काका. आता ज्ञाना गेला होता ना भिक्षा मागाया, पाण्याचं पाहिलं असतं की मागावून, पर नाही. शांत बसल तो सोपान कसला. त्यो गेला की हा बी गेला लगेच त्याच्या माग माग पाणी आणाया. पर एवढं वकूत कुठं लागतो वय काका? ते काही नाही काका, मी आज जाते आणि त्या दोघांना घेऊन येते. हा मावशी, तुझी आमच्यावरची माया काळजी हे सारं काही समजतंय मला. तू थांब, मी जातो आणि घेऊन येतो दोघांना. नाही, आपण सगळेच जाऊया. हो पण काका. नाही काका, तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही आराम करा. अजिबात बोलू नकोस असं. अरे घोर लागलेल्या जीवाला आराम करता येतो का कधी? आपण सगळेच जाऊया. चला. आधीच एकमेकांच्या मनावर खूप वार करून झालेत. आता कृपया शरीरावर वार करू नका. काय म्हणाला? कोण आहेस? कोण तू? तुमचा आणखी एक बंधू समजा, आणि या बंधुत्वाच्या नात्यानेच सांगतोय. क्रोध आवरा. ए पोरा,
मला शहाणपणा शिकू नकास. होय, तसं बी या माणसाला शिकून काय उपयोग बी नाही. किती यातना होत असतील तुमच्या माऊलीला. कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की पाहत असेल ती तुम्हाला. तुम्ही शेतकरी आहात, या धरणीला माते समान मानता. मग तिची लेकरं त्या मायेची अशी वाटणी करतायत, हे पाहून तिला कसं वाटेल? अरे पोरा, अरे तू हायस तरी कोण? आता पतोर जे आम्हाला जमलं नाही तू करून दावलंस. अहो बहिणी, हितच बोलत बसाल वय. आधी जा आणि ह्याच्यासाठी भिक्षा घेऊन या. आणि अहो मी काय म्हणते, ते धान्य आजच आलंय, ते गोणीतून बाहेर काढायला हातभार लावता का? चला चला, मी काय म्हणते, चला की. कुठे गेली ती विषारी मुळी? आता समजा माझच उतरवतो. आता माझ्यावर धावून येतोय, स्वतःच्या मोठ्या भावावर. आता धावतो त्याला इंगा. एक घाव 2 तुकडं झालं की जमिनीचं तुकडच होणार नाहीत. देवा, पाणी आणण्यासाठी बाहेर निघालो काय आणि तुझं दर्शन झालं काय? हे असे योगायोग घडले की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. ज्यासाठी आम्ही पैठणला निघालो ते आमचं ध्येय पूर्णत्वास जाण्यासाठी तुझा आशीर्वाद असू दे आणि अगर आम्ही सदैव सुख नांदू दे. एवढंच तुझ्याकडे मागणं आहे. दादा, इथे जवळ कुठे विहीर आहे का हो? जरा पाणी भरायचं होतं. अरे विहीर इथं कुठं? तू चुकीच्या दिशेला आलास बाबा. म्हणजे? अरे इथं हा विहीर, मागच्या बाजूच्या वस्तीला. अरे कोणाला तरी विचारलं असतं आधी तर एवढी उन्हाची पायपीट झाली नसती. हो, पण मग देवाचं दर्शन मात्र घडलं नसतं. चला येतो. पांडुरंग हरी.
काय ग काय झालं? एवढं घाबराय काय झालं? काय झालं म्हणजे? अगं केवढ्यान ओरडलीस तू? मला वाटलं पडली बिडली की काय. आता मी आपडती वय. नाही तशी तू सारखी धडपडत असती म्हणून आपलं मला वाटलं. माझं धडपडणं काढता वय आणि तुम्ही भावासंग भांडता त्याचं काय? ते जाऊ दे की, मला कशाला बोलवलंस ते सांग. पाणी संपलं आहे, तुम्ही जाऊन जरा घेऊन याल का? काय? म्हणजे तुम्हाला येळ असेल तर घेऊन येता का? नाही तर मी आज जाते. नाही तू बस, जातो की मी. तशी बी हिर घराजवळच आहे. हा पण तवर समजा रांधून ठेव, लय भूक लागली. वय लागलीच करते. आलोच मी. वय रोजच्या प्रमाणे या वेळेला तू नाहीतर तुझी बायको पाणी घ्यायला यालच. आता हे पाणी प्यायल्यावर तुला कळल मोठ्या भावाशी वाकड्यात गेल्यावर काय होत ते. जीव बी जाईल आणि जमीन बी जाईल. अरे हे काय वागणं झालं का? तू काय रे, तुला समधीकडे मध्ये मध्ये करायची लई सवय दिसते या. मला क्षमा करा. आपलं नुकसान व्हावं हा माझा हेतू नव्हता. पण म्हणतात ना, जे घडतं त्यामागे नियतीचा काहीतरी हेतू असतो. कदाचित एखादं अरिष्ट टळण्यासाठीच हे घडलं असेल. मला केवळ आपण शांत झालात ना एवढंच विचारायचं होतं. झालो झालो. नाही तसा मी लहानपणापासून शांतच आहे, पण माझा मोठा भाऊच मला राग आणतोय. त्यात लहानपणापासून डोसकलीच तापतं बघा. पण मगाशी तो असं काय बोलला की माझा पण संयम सुटला. पण एक सांगतो, काही झालं तरी दोघांच्या वादामध्ये मीच जिंकणार बघा. तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये काय होणार आहे ते त्या पांडुरंगालाच ठाऊक. पण या जगात एकाच माणसाला हरवणं केवळ अशक्य आहे. कुणाला? ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा आणि रागावर संयम आहे त्याला. म्हणजे काही नाही. असो, मला परत मडकं घेऊन यावं लागतंय घरनं.
पोरं उठ की रे. हे, माझ्या हात लय मोठं पाप झालं रे देवा. या हाताने एका निष्पाप पोराचा जीव घेतला मी. हे पोरा, अरे उठ की रे. देव मला कधीच माफ नाही करणार. हे पोरा, अरे माझ्या हात एका पोराचा जीव गेला रे. ज्ञाना, सोपाना, कुठं गेली हाय ती लेकरं? अरे माझ्या हात एका पोराचा जीव गेला रे. तिकडून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय. आपण जाऊन पाहूया. माझ्या हात लय मोठे पात घडलं. काय झालं हे पहा, आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला काहीतरी सहाय्य करू शकतो. नाही, तुम्ही आता काय बी करू शकत नाही. जे घडायचं नव्हतं तेच घडलं. अहो, ज्याचा जीव जायचा नव्हता त्याचाच जीव गेला. जीव गेला? कुणाचा? ठीक आहे, या पोराचा. सोपान, सोपान दादा, सोपान दादा. मुक्ता, पांडुरंगा, सोपाना, सोपाना, काका, सावकाश. ए सोपान दादा, उठ ना रे. सोपान, दादा बघ ना रे, सोपान दादाला काय होतंय? यो पोरग तुमचा आहे वय? आमचा धाकटा भाऊ सोपान. सोपान दादा, सोपान दादा, गुरु दादा, बघ ना रे, आपलं सोपान दादा उठतच नाहीये. या माणसानंच काहीतरी केलेलं आहे. आता असं रडून आरडून माझं लेकरू जागा होणार नाहीये. सांग, काय केलं माझ्या लेकराला तू? मला क्षमा करा. हे समजा माझ्या धाकल्या भावामुळे झालं. नेहमी माझ्या संग भांडत असतो, माझ्या अंगावर धावून येतो, सारखं जमिनीचा हिस्सा मागतो, लय वंगाळ वागतोय माझ्या सोबत. अहो, या वेळेला तो नाहीतर त्याची बायको हिरीचं पाणी भरायला येतात. रागाच्या भरात मी ती इशारी मुळी या हिरीच्या पाण्यात मिसळली. विषारी मुळी म्हणजे सोपान दादानी हे विषारी पाणी प्यायलंय? अरे काय केलंय तू, कळतंय का तुला? कुठं फेडशील हे पाप? जाऊ दे, तुझ्या वाणी पापी माणसं संघ बोलून काय उपयोग नाही. त्या जातीन वैद्य बुवांना घेऊन येते. मावशी, आधी आपण प्रयत्न करून बघू. अरे ज्ञाना, सोपान, आपल्या माणसाचा मायेचा स्पर्श आणि आवाज आधी जाणवतो. सोपाना,
सोपान बरं वाटतंय ना लेकरा? सोपान दादा, तुला काही त्रास होतोय का? चल आपण लगेच वैद्यांकडे जाऊ. मला त्रास नाही होते, उन्हामुळे थोडी घेरी आली होती, पण आता मला बरं आहे. हा चमत्कार झाला, चमत्कार. चमत्कार नाही, तुझा मूर्खपणा आहे. म्हणजे ही मुळी विषारी नाही.